नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू यांची नाराजी उघड। राज्य सरकारमधील आमदार बच्चू कडू करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश। शिंदे गटाला मानला जातोय सर्वात मोठा धक्का। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूप मोठी बातमी। सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे। शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 1 वर्ष उलटलंय तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही। मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांकडून आता वेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत। असं असताना सत्ताधारी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघडपणे जाहीर केली। बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली व आपली नाराजी उघड केली व लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आम्हाला योग्य ते स्थान मिळाल्यास आम्ही लवकरच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणार असा अप्रत्यक्ष इशारा बच्चू कडू यांनी दिल्यामुळे आता बच्चू कडू काय निर्णय घेतात व शिंदे गटाला खरोखर सोडतात का हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तेवढंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू सारख्या शेतकरी नेत्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवून संपवण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे गट करत आहे का व या कारणामुळे बच्चू कडू शिंदे गटाला सोडचिठ्ठी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करावा का? आपलं मत, आपल्या अभिप्राय प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।